पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिल्यामुळे आपण जिवंत राहिल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रचार सभेत केलं। तर देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याचा रत्नागिरीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला। लस पुण्यात शोधली आणि लसीकरणासाठी महाराष्ट्राची यंत्रणा होती असं उद्धव ठाकरे म्हणाले। माननीय मोदीजींनी भारतामध्ये शास्त्रज्ञांना एकत्रित केलं आणि भारतीय बनावटीची लस तयार केली आणि 140 कोटी लोकांना ती लस 2 वेळा विनाशुल्क या ठिकाणी टोचली। बंधू भगिनींनो, आज आपण सगळे जिवंत आहोत मोदीजींनी तयार केलेल्या लसीमुळे। ही जर लस तयार झाली नसती काय अवस्था आपली राहिली असती, या देशाला मोदीजींसारखा कणखर प्रधानमंत्री मिळाला नसता काय आपली अवस्था राहिली असती। म्हणजे फडणवीस जे सांगतायत की बाकी विकास कामं तर सोडून द्या, पण मोदीजींनी लस दिली नसती। अरे लस म्हणजे काय लसूण आहे हा की पाठच्या बागेमध्ये पिकोला आणि दिला लसूण? तो सुद्धा 400 पार गेला होता, त्याला लाज वाटली, यांनी नारा दिला होती आला खाली। लसूण सुद्धा 400च्या वर गेला होता, पण मोदी म्हणाले 400 पार। लसूणाला लाज वाटली, तो काहीतरी आपल्यापेक्षा जास्त मोठा थापाडे आहे, खाली आलेला बरं। म्हणजे लस कोणी शोधली? एका गोष्टीचा अभिमान मला नक्की आहे की महाराष्ट्रातल्या कंपनीने लस शोधली होती पुण्याला आणि ती लस तुम्ही दिली, पण लसीकरण करण्यासाठी जी यंत्रणा होती ती माझ्या महाराष्ट्राची होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।